Hey Suwani, what are you doing? I'm playing with my doll. Don't disturb me. How many times do I have to tell you? Do your homework first. Let me play now. I will do my homework later. No. No means no. You have to do your homework right now. You always say, do your homework, do your homework. I am doing homework. Suwani, where were you? What took you so long? Oh, I'm sorry. I was playing with my friends, so I lost track of time. Mom, can I tell you something interesting? Yeah, sure. What happened? Today I answered difficult question in my class. My teacher was so happy. Really? That's amazing. I'm proud of you. तुमच्या मुलाला इंग्लिश रीडिंग करता येते पण इंग्लिश बोलता येत नाही तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. घेऊन आले 5 प्रॅक्टिकल सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या मुलाला इंग्रजी वाचता येतं, एक्झाम मध्ये सुद्धा चांगले मार्क्स आणतं, पण इंग्लिश बोलायला सांगितलं की मग शांत बसतं. जर तुम्ही सुद्धा हा एक्सपिरियन्स करत असणार तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे ज्या यूज करून तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला माझ्या मुलीसारखं इंग्रजी बोलायला शिकवू शकता. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या की इंग्लिश रीडिंग आणि इंग्लिश स्पीकिंग या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आता मला सांगा, जर एखाद्या मुलाने स्विमिंगचं बुक 100 वेळा वाचून घेतलं आणि त्याच्यानंतर तो स्विमिंग पूलमध्ये त्याने उडी मारली तर त्याला स्विमिंग करता येईल का? तर नाही. स्विमिंग करणं ही एक स्किल आहे, तसंच इंग्लिश बोलणं सुद्धा ही एक स्किल आहे आणि स्किल नेहमी आपल्याला वाचून नाही तर करून शिकता येते. स्किल्स आर लर्न बाय डुईंग, नॉट बाय रीडिंग. हे लक्षात ठेवा. द बिगेस्ट मिस्टेक पॅरेंट्स मेक दॅट इज तुझं ग्रामर चुकलं, तुझं सेंटेन्स चुकलं, तुझं प्रोनाउन्सिएशन चुकलं, हे आपण सुरुवातीलाच मुलांना सांगत असतो आणि त्यांचा कॉन्फिडन्स कमी करत असतो आणि ग्रामरच्या भीतीमुळे मुलं इंग्लिश बोलत नाही. माझा सगळ्यांना एक मेसेज आहे की ग्रामर इज इम्पॉर्टंट बट नॉट इन द बिगिनिंग. सुरुवातीला ग्रामरवर फोकस करू नका. मुलं शाळेत गेल्यानंतर ग्रामर शिकणारच आहेत. त्यांना टीचर्स ग्रामर शिकवतील, त्यांना बुक्स ग्रामर शिकवतील. मी पुन्हा रिपीट करते, ग्रामर इज इम्पॉर्टंट बट नॉट इन द बिगिनिंग. ग्रामर महत्वाचा आहे पण सुरुवातीला नाही. त्यांना शाळेत गेल्यानंतर टीचर्स ग्रामर शिकवतील, त्यांना पुस्तकं ग्रामर शिकवतील, त्यांचं ग्रामर एक्झाम चेक करेल, पण त्यांना कम्युनिकेशन कोण शिकवणार, त्यांचा कॉन्फिडन्स कोण वाढवणार? ते वाढवतील आई वडील. हे फक्त पॅरेंट्सच करू शकतात. ते आपल्याला आता ह्या व्हिडिओ नंतर सुरुवात करायची आहे. मी जेव्हा स्वतः इंग्लिश बोलायचं शिकले आणि जेव्हा मी माझ्या मुलीला इंग्लिश बोलायचं शिकवलं तेव्हा मी फक्त 3 C's वर फोकस केला. 3 C's म्हणजे काय? फर्स्ट, क्लिअरिटी, मुलाचं बोलणं स्पष्ट असावं. सेकंड, कॉन्फिडन्स, चूक झाली तरी बोलण्याची हिंमत असावी. आणि थर्ड, कम्युनिकेशन, आपल्याला काय म्हणायचं आहे ते समोरच्याला समजलं पाहिजे. बस, ग्रामर नंतर. सो प्रॅक्टिकल सोल्युशन नंबर 1, रोज फक्त आपल्याला 10 मिनिटं आपल्या मुलासाठी द्यायचे आहेत, इंग्रजीसाठी द्यायचे आहेत. त्यामध्ये नो ग्रामर, नो मिस्टेक करेक्शन, नथिंग. फक्त आपल्याला इंग्लिश बोलण्यावरती फोकस करायचा आहे. आता जसं तुम्ही बघितलं असेल मी सुवानीशी कसं बोलते, त्याच्यामध्ये काही कठीण शब्द नव्हते. फक्त रोजचं आपण इंग्लिश आपण जसं मराठी बोलत असतो तसंच आपण नॉर्मली इंग्लिश बोलायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी 10 मिनिटं इनफ आहेत. प्रॅक्टिकल सोल्युशन नंबर 2, मुलांना हाऊ वॉज युअर डे, हाऊ आर यू हे क्वेश्चन विचारणं बंद करा, कारण त्याच्यानंतर ते आन्सर करतील फाईन. त्यांना असे प्रश्न विचारा इंग्लिशमध्ये की त्यांना विचार करावा लागेल. फॉर एक्झाम्पल, व्हॉट मेड यू लाफ टुडे, व्हॉट वॉज द बेस्ट थिंग अबाउट युअर डे. आता जर तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन विचारणार तर त्यांना आता विचार करावा लागेल आणि बोलावं लागेल. प्रॅक्टिकल सोल्युशन नंबर 3, इंग्लिश कार्टून फॉर्म्युला. मुलांना इंग्लिश कार्टून बघू द्या. 20 मिनिट्स ते बघतील आणि 5 मिनिटं ते बोलतील. जसं की पेपा पिग्स आहेत, भरपूर सारे इंग्लिश कार्टून्स मुलं बघू शकतात. भरपूर सगळे कार्टून्स अवेलेबल आहेत, जसे की पेपा पिग, हे सायमन. तुम्ही जर युट्यूबवर सर्च कराल तर भरपूर लिस्ट तुमच्या समोर येऊन जाईल. जर ज्यामध्ये मुलाला इंटरेस्ट येत असेल ते तुम्ही मुलाला बघू देऊ शकतात. त्याने काय होतं, आपली मुलं जास्तीत जास्त इंग्लिश ऐकतात आणि जे ऐकतात ते बोलण्याचा ऑटोमॅटिक प्रयत्न करतात. तुम्ही सुद्धा कार्टून बघितल्यानंतर त्यांना क्वेश्चन करू शकतात. हु वॉज युअर फेवरेट कॅरेक्टर, व्हॉट हॅपन इन द स्टोरी, या प्रकारे. अँड प्रॅक्टिकल सोल्युशन नंबर 4, अप्रिशिएट देअर स्पीकिंग, सेलिब्रेट देअर स्पीकिंग. जेव्हाही मुलगा इंग्लिश बोलत असेल तर त्यांना अप्रिशिएट करा, त्यांना प्रेज करा, त्यांची इंग्लिश सेलिब्रेट करा. का? जर मुलगा म्हणत असेल आय गो टू स्कूल येस्टरडे तर लगेच त्याला करेक्शन करू नका. त्याऐवजी तुम्ही म्हणू शकता वाव यू वेंट टू स्कूल. म्हणजे कॉन्फिडन्स जपा.
करेक्शन करू नका. म्हणजे कॉन्व्हर्सेशन चालू ठेवा, कॉन्फिडन्स जपा. अँड प्रॅक्टिकल सोल्युशन नंबर 5 ते म्हणजे पालकांनो, तुमच्या मुलांना ग्रामर एक्सपर्ट बनवू नका, तर त्यांना स्ट्रॉंग कम्युनिकेटर बनवा. कारण पुढे लाईफ मध्ये त्यांना यशस्वी होण्यासाठी परफेक्ट ग्रामर नाही तर कॉन्फिडन्स लागतो, कम्युनिकेशन लागतं. तर पालकांना आजपासून तुमच्या मुलांना ग्रामर एक्सपर्ट नका बनवू, तर त्यांना कम्युनिकेटर बनवा. कारण पुढे लाईफ मध्ये त्यांना सक्सेस होण्यासाठी त्यांना परफेक्ट ग्रामर नाही तर त्यांना क्लिअर कम्युनिकेशन लागेल, त्यांना कॉन्फिडन्स लागेल. मुलांना फक्त आपलं स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे इंग्लिशमध्ये. म्हणून आजपासून तुमच्या घरात एक रूल बनवा, लेस ग्रामर फिअर अँड मोर इंग्लिश कॉन्व्हर्सेशन. आणि मग बघा, तुमची मुलं फक्त इंग्लिश शिकणार नाहीत तर ते कॉन्फिडन्सने इंग्लिश बोलायला शिकतील आणि इंग्लिशमध्ये विचार करायला शिकतील. सो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला, तर या व्हिडिओमध्ये मला जी कॉमेंट आली होती की माझा मुलगा इंग्लिश रीड करतो पण बोलत नाही, तर त्या ताईंना, सगळ्याच पालकांना माझी विनंती आहे की या टिप्स नक्की यूज करून बघा. आणि आय होप तुम्हाला माझं म्हणणं पटलं असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमची मतं कॉमेंटमध्ये नक्कीच मांडा. आणि हो, अजून जर तुम्हाला इंग्लिशमध्ये कुठली सेंटेन्सेस बोलायची ती जर हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट करू शकतात. पुढच्या व्हिडिओमध्ये मी मुलांसोबत बोलली जाणारी सेंटेन्सेस घेऊन येईल. सो त्यासाठी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावरतीच पण क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ अगदी टाइमावर बघायला भेटतील. थँक्यू फॉर वॉचिंग.